सोनू, हाँ पप्पा. फोन घरी ठेवून कुठं गेली होती तू? कुठं गेली होती? यशच्या बाबांना शोधायला. वा वा वा, सापडले का? कुठं सापडले? आनंद काका गातो तिकडे. काय म्हणतात त्या जागेला? बापासमोर त्या जागेचं नाव घ्यायची लाज वाटते अजून म्हणायची. पुन्हा रात्रीच्या वेळी अशा बाहेर कुठं राहाल किंवा दिवसा सुद्धा अशा जागेच्या आसपास जरी फिराल ना तर तंगड तोडून कायमचं घरी बसवे. तुम्हाला माहिती हे मी करू शकतो. जा जा जा. आता दुर्लक्ष केलं म्हणून मुस्कटात मारली. परत जर दुर्लक्ष झालं ना तर मुस्कट फुट टाकेल. तू दुर्लक्ष केलं म्हणून आज पोरगी बार पर्यंत पोचली माझी. शिरीष, अरे बाबा तोंड उघडून बोल आता काय ते. हो बोलेन ना, बोलणारच आहे. फक्त ना यशला येऊ दे. तो आला ना की मी जे काही सांगणार आहे त्यापेक्षा अजून काही जास्त आपल्या सगळ्यांनाच कळेल. ये ये ये, सगळे तुझीच वाट बघताय. ये, उभा का? बस ना, बस. पाणी हवंय का? नाही नको. नाही कसं? घशाला कोरड पडली असेल ना. थोडंसं पाणी पी म्हणजे बरं वाटेल. रमा, जरा पाणी आण बरं चिरंजीवन करता. रमा, अगं पाणी घेऊन ये. नक्की काय चाललंय ते कळेल का? प्रिपरेशन, प्राथमिक तयारी. सुपर डान्सर यश रिसबूड आपल्याला एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहे. यश, चल सुरू कर. या पुढची सगळी सूत्र तुमच्या हातात. बोल. ते म्हणजे अरे बोला चिरंजीव, बोला. काका गातो. हो, ते माहिती आहे सगळ्यांना. त्याचा गळा गोड आहे, तो खूप छान गातो, सगळ्यांना माहिती आहे. पण तो कुठे गातो हे सांग. यश, अरे सांगतोयस ना तो कुठे गातो ते. आनंद काका बार मध्ये गातो. बाबा, बार. बार म्हणजे काय असतो कल्पना असेल ना तुम्हाला. तशा बार मध्ये गातो हा आपला आनंद. आता या बार बद्दल मी काही फार सांगायची गरज नाहीये, तरीही ज्यांना माहित नाही त्यांच्याकरता म्हणून सांगतो. लोक असे तिथे दारू पीत बसलेले असतात
मंद प्रकाशात. आणि त्यांचा आनंद आणखीन द्विगुणित व्हावा म्हणून आपला आनंद त्यांच्या समोर गातो. बरोबर ना आनंद? पण यामध्ये धक्का बसण्यासारखं किंवा वाईट वाटण्यासारखं असं काही नाहीये. आई, तू भजन गातेस ना, तेव्हा समोर लोक बसलेली असतात, ते तीर्थ पितात. तसं तीर्थ म्हणून इथली लोक सोनेरी पाणी पितात. बरोबर ना आनंद? यश, तुझा आणि बारचा संबंध कसा? नाही नाही नाही, यशचा आणि बारचा काही संबंध नाहीये. त्याची त्यात काही चूकही नाहीये. फक्त यशला हे खूप अगोदरपासून माहीत होतं आणि त्यानं हे आपल्या सगळ्यांपासून लपवून ठेवलं. हीच त्याची सगळ्यात मोठी चूक आहे. यश, बाबा जे काही म्हणतात ते खरं आहे. अरे गप्प काय आहेस, बोल ना. काय हे सगळं विचारायला आपण तुझ्या खास मैत्रिणीकडे जायचं? म्हणजे अगं याच्या खास मैत्रिणीला सोनालीला सुद्धा हे सगळं माहितीये. फक्त ना आपल्याच कोणाला हे सगळं माहित नाहीये. मला वाटतं आपल्या एरियात चाळीमध्ये सुद्धा सगळ्यांना माहिती असेल. फक्त आपल्या तोंडावर ते सगळं काही बोलत नाहीयेत, एवढंच. मोठेपणा आहे हा त्यांचा. सगळ्यांना माहितीये म्हणजे नमू किंवा इतरांना माहित असतं तर त्यांनी येऊन आपल्याला विचारलं असतं ना. आई, अगं आपल्या भागातल्या आमदाराला हे सगळं माहितीये. मग एरियातल्या सगळ्या लोकांना कळायला कितीसा अजून वेळ लागेल? अरे पण ह्या सगळ्याची गरजच काय होती? बाबा, म्हणजे मला ना, आता या वयात मला असले धक्के देताय तुम्ही? अहो, तुम्ही जरा शांत व्हा बरं. कसे शांत राहतील ते आई? आणि आता तेच काय, घरातले कोणीही शांत राहणार नाहीत. सुनील मात्र शांत आहे या सगळ्यात, आणि असणारच. त्यालाही माहित होतं हे सगळं. नाही दादा, मला खरंच माहित नव्हतं. शपथ, मी खरं सांगतोय. तुम्हा तिघांवर कसा विश्वास ठेवायचा तेच मला कळत नाही. बाबा खरंच सुनील काकाला यातलं खरंच काही माहित नाहीये. तू तर तुझ्या काकांना वाचवण्यासाठीच जन्माला आलेला आहेस. आता याच्यावर मी काय बोलायचं? आनंद, तू एकटाच गातोस तिथे? किती बाई पण गाते तुझ्या बरोबर. दादा, आनंद तिथे एकटाच गात होता? हो, मी पाहिलं तेव्हा तो एकटाच होता. बाई वगैरे नव्हती कुणी तिथे. माझा नवरा काय करतोय हे मलाच माहिती नाहीये. आणि इतकी वर्ष झाली आपण संसार करतोय, आपल्याला एक मुलगी आहे. वा, अश्विनी प्लीज. व्हॉट प्लीज? मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर? बाहेरच्या लोकांना काय सांगू मी? माहेरी काय सांगू? माझ्या ऑफिसच्या फ्रेंडला काय सांगू की माझा नवरा बार मध्ये गातो? काय म्हणतील रे ते? कधी विचार केलास याचा? काकू प्लीज. अगं तू तरी असं नको बोलूस ना. म्हणजे मी नको बोलू तर मग कोण बोलणार? की त्यासाठी पण आहे कोणी? काकू असं नाहीये. बाकी कोणाकडून एक्सपेक्टेड नाहीये मला, पण तू तरी असं बोलू नकोस ग. आणि तो ज्या बार मध्ये गातो तो बार काही थर्ड ग्रेड डिम लाईट वाला बार नाहीये. एक चांगला हाय रेटेड डिसेंट बार आहे. शहरातली मोठमोठी डिसेंट लोक तिथे येतात, फॅमिलीज ना घेऊन येतात. मग आनंद काका तिथे गायला तर वाईट काय त्यात?
आनंद काका त्याच्या पगारा व्यतिरिक्त घरात एक्स्ट्रा पैसे आणायचा, ते तुला चालायचे. आणि आता ते पैसे तो बार मध्ये गाऊन कमवायचा हे कळल्यानंतर तुला ऑब्जेक्शन आहे? हो, ऑब्विसली. काकू, पण ते पैसे तो तुझ्याच संसारात इन्व्हेस्ट करत होता, हो ना? काकू, माझ्या डान्सला सपोर्ट करायचा म्हणून तू मोठ्या मानाने माझ्या डान्स क्लासची फी भरायचीस, ती ह्याच पैशाने ना? आनंद काका बार मध्ये गातो ते तिथल्या सोनेरी पाणी पिणाऱ्या लोकांसाठी नाही, स्वतःसाठी गातो. एक कलाकार म्हणून त्याची गरज आहे ती. जरा 2-4 दिवस डान्स नाही केला तर काय होतं ते माझं मलाच माहिती. मी कोणाला सांगू शकत नाही, पण खूप त्रास होतो ग मला. आणि त्यालाही तसंच वाटत असणार. काकू, आजवर तू माझ्या डान्सला सातत्याने सपोर्ट करत आलीस, पण आता ह्या घडीला तुझ्या या सपोर्टची गरज आनंद काकाला आहे, त्याच्या कलेला आहे आणि त्याच्या गाण्याला आहे. प्लीज समजून घे त्याला. बाबा, मला नाही वाटत आनंद काकाचं काही चुकलं. हा, तुमच्या आणि घरच्यांच्या भीतीपोटी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लपवल्या हे खरंय, पण तो बार मध्ये गातो ह्यात काही चूक नाहीये. यश, अरे तू काय बोलतोयस, तुला कळतंय का? अरे बार आहे तो बार, आपल्या सारख्यांची जागा नाही ती. यश, आता तू काही बोलणार नाहीयेस हा? गप्प बस. आई, मी गप्पा बसणार नाहीये. आई, आज मी बोललो नाही ना, तर एक कलाकार म्हणून एका दुसऱ्या कलाकाराची कला मरताना मला बघावी लागेल. हा, त्यानंतर तुम्हाला माझं बोलणं पटलं नाही तर ते मी समजून घेईन, पण आता मी गप्प बसणार नाही. आई, काकांनी या सगळ्या गोष्टी आपल्यापासून लपवल्या, त्याचं कारण बाबा आहे. बाबांनी जर का आनंद काकाला पहिल्यापासून समजून घेतलं असतं तर त्यांनी का लपवलं असतं आपल्यापासून? आपली कला लोकांपर्यंत पोचावी हे प्रत्येक कलाकाराला वाटतं, तसंच त्यालाही वाटलं. मग त्यात वाईट काय? त्यांनी त्याची गाण्याची आवड जपण्यासाठी एक अशी जागा निवडली जिथे आपल्यापैकी कोणी कधीच पोचू शकणार नाही. का? तर तो गातो हे कळून तुम्हाला त्रास होऊ नये, आपल्याला त्रास होऊ नये म्हणून. पण आपल्याला दिसताना काय दिसलं की आनंद काका आपल्यापासून गोष्टी लपवतोय आणि आज तो आरोपीच्या पिंजऱ्यात बसलाय. मला नाही वाटत की आनंद दादाचं काही चुकलंय. हा, त्याने लपवलं हे त्याचं चुकलं, पण त्याने जे लपवलं त्यात काहीही चुकीचं नाही. आम्ही यशला सगळ्यांनी सपोर्ट केलं म्हणून आज तो सेलिब्रिटी डान्सर बनू शकला, नाहीतर तो सुद्धा आनंददादासारखा ना आतून कुढत बसला असता. आनंददादाच्या वेळेला आम्ही लहान होतो, काही करू नाही शकलो, काही बोलू नाही शकलो, पण यशला सपोर्ट करता आलं आम्हाला. पण दादा, तुझ्या विरोधामुळे आनंददादाला गाण्यात करिअर करता आलं नाही हे खरं आहे. मी? माझ्या विरोधाने? हा? माझा विरोध त्याच्या गाण्याला नव्हता, कधीही नव्हता, आजही नाहीये. हो, पण त्याच्या करिअरला विरोध होताच ना. कारण सुनील त्यावेळची परिस्थितीच वेगळी होती. ते काहीही असो दादा, आनंददादाला गाण्यात करिअर करता आलं नाही ना.
रागावलेत ना यशवर? नाही, यशवर काय रागवायचंय? काही नाही. काय चूक काय बरोबर याबद्दल त्याची स्वतंत्र मतं आहेत. चांगलं आहे, चांगलंच आहे. मला वाईट वाटते घरच्यांनी माझ्यावर ब्लेम केलाय की माझ्यामुळे आनंदचं गाण्यातलं करिअर नाही होऊ शकलं. माझ्यामुळे उलट तेव्हाची परिस्थिती सगळे विसरले का इतक्या लवकर? माझा पगार अगदी तुटपुंजा होता ग. आणि आनंद सुद्धा अभ्यासामध्ये काही एवढा ग्रेट नव्हता. मी त्याच्या पाठीमागे नोकरी कर म्हणून लागलो नसतो तर आज तो जसा सेटल झालाय तसा झाला असता का रमा? दादा, पण माझी स्वतःची काहीच तक्रार नाहीये. तुम्हाला मार्गी लावलंस हा तुझा निर्णय योग्यच होता. मी आज जो काही आहे तो फक्त तुझ्यामुळे. सॉरी, माझ्यामुळे तुला मनस्ताप झाला. म्हणजे चूक झाली हे तुला मान्य आहे. बरं, पण मग पुढे काय करायचं ठरवलंयस? आनंद, नाही दादा, मी चुकलो असं नाही वाटत मला. फक्त तुला त्रास झाला याचं वाईट वाटतंय. दादा, मला माझं गाणं बंद नव्हतं करायचं. गाणं हे आत्मा आहे माझा. माझी नोकरी सांभाळून गाण्याचे प्रोग्राम्स कोणीच देत नव्हतं. तुटलो होतो मी यामधल्या काळात आतून. तेव्हा मला तिथे त्या बारमध्ये संधी मिळाली आणि संधीसोबत पैसाही आणि काही अंशी गायचं समाधान पण. मग मी त्या बारमध्ये गात गेलो आणि पर्यायाने तुमच्यापासून लपवत राहिलो. किती वर्षांपासून गातोयस तू त्या बारमध्ये? 5 वर्ष. मग या 5 वर्षात तुला दुसरीकडे कुठेच गायची संधी मिळाली नाही का? दादा, माझ्यासाठी सुद्धा सोपं नव्हतं अशा ठिकाणी गाणं गाणं. सुरुवातीला मी प्रयत्न केले पण मला नाही मिळाला दुसरा कुठे चान्स. त्यामुळे माझ्याकडे ब्रो, मी ऐकलंय सगळं. आनंद काका बार मध्ये गातो ना? आय जस्ट कांट बिलीव्ह दिस. का ग? का म्हणजे तुलाही डेंजरस नाही वाटत आहे? स्वानू, त्यात काहीही डेंजरस नाही. आनंद काकाच्या बार मध्ये गातो तो बार काही असा घाणेरडा 3rd ग्रेड बार नाहीये. छान फाईन डाईन रेस्टॉरंट अँड बार आहे. आपण कल्पिताताईच्या पार्टीसाठी गेलो होतो ना तसं. ए, पण मग सगळे एवढे का चिडले? मिडल क्लास लोकांसाठी त्यांनी न पाहिलेलं जग हे कायमच डेंजरस असतं आणि त्यातनं बार सारखे शब्द तर त्यांच्यासाठी टॅबू आहेत. पण ब्रो, तू शोधून कसं काढलंस बाबांना आणि काकाला? आणि एवढ्या रात्रीपर्यंत सोनाली पण होती तुझ्या बरोबर. बिचारी शेवटपर्यंत होती ग माझ्या बरोबर. आत्ता घरी पोचली. तिलाही जाम ओरडा बसला असणार आहे. ब्रो, यू आर सो लकी टू हॅव हर. पण ती नाहीये तुझ्यासारखी लकी. म्हणजे आता बघ ना तूच, 12 वाजून गेलेत, तिचा बर्थडे सुरू झालाय आणि तिच्यावर प्रेम करणारा मुलगा तो विसरून पण गेलाय. स्वानू, अगं लक्षात होतं ग माझ्या, पण या सगळ्या गडबडीत विसरून गेलो. माझा फोन कुठे आहे? फोन बघितलास तू माझा? नाही. अरे यार, सापडला. नाही, नको. का? काहीतरी स्पेशल करूया.
अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.